नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. सत्ता, संपत्ती आणि कुटुंब या सर्व बाबतीत अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर सगळी जबाबदारी कोणी घेतली तर ती अर्थातच शरद पवार यांनी. आणि म्हणून सुनेत्राताई पवार यांच्या दृष्टीने शरद पवार हे आधारवड ठरलेले आहेत आणि वस्तुस्थिती देखील ती आहे. आता धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते झाले तर आश्चर्य वाटायला नको. आणि शिंदे, एकनाथ शिंदे जे ऑपरेशन तुतारी करायला निघाले होते त्यांना सांगण्यात आलं भाजपच्या नेतृत्वाकडून की सुनेत्राताईंवर ते सोपवा. याचे सगळे नेमके काय अर्थ आहे आणि शरद पवार हे अनेक अर्थाने कशा प्रकारे राजकारण करत आहेत एकही शब्द न बोलता त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, काल ज्या वेळेला ह्या बातम्यांचा अगदी धुमाकूळ माजलेला की सुनेत्राताई पवार या सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर प्रचंड नाराज आहेत, कारण की 16 फेब्रुवारीला त्यांनी जे पत्र दिलं की राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष यांचे अगदीच समान अधिकार आहे. म्हणजे सुनील तटकरे ज्या वेळेला असं म्हणतात की विलिनीकरण तर होणार होतं, याची मला माहिती दिली होती अजितदादांनी, परंतु आता सुनेत्राताई पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा असं कोणता शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचा नेता म्हटलेला आहे असा प्रश्न विचारला होता. तर सुनील तटकरेंना एका कार्यकर्त्याने, नेत्याने आठवण करून दिली की 13 ऑगस्ट 2024 मध्ये अजितदादा पवार एका मुलाखतीमध्ये असं म्हटले होते की सुप्रियाच्या विरुद्ध सुनेत्राला लोकसभा निवडणुकीमध्ये उभं करून मी चूक केलेली आहे. आता बघा की सत्ता, संपत्ती आणि कुटुंब हे जर सांभाळायचं असेल तर पक्ष हा व्यवस्थित चालला पाहिजे आणि पक्षामध्ये तर फूट पडलेली. अशा वेळेला शरद पवारांनी नीरजा चौधरी या ज्या ज्येष्ठ पत्रकार आहेत एक्सप्रेस समूहाच्या, त्यांना एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं होतं एकत्रीकरण जर करायचंय तर ते आता पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मिळून बसून ते ठरवायचं आणि आज देखील ते त्याच पद्धतीने वागत आहे. आता मविबाकडून ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेले. मग आता सुनील तटकरे जसं म्हणतात की एनडीए सोबत तुम्ही येणार आहात का, हा प्रश्न आहे. मग त्यावेळेला शरद पवार जे आहेत, जेवढा आधारवड मोठा तेवढी मुळं खोलवर गेलेली आहेत हे लक्षात घ्या. आणि आपण या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला, त्याच्यामध्ये आपण असं चर्चा केलेली आहे की शरद पवार हे ज्या पद्धतीने राजकारण करतात त्यावेळेला ते स्वपक्षाबरोबरच विरोधी पक्षाचेही सोबत घेतात. आणि मग त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं जे काही शीर्षस्थ नेतृत्व आहे, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना काय निरोप द्यायचा तो त्यांनी गौतम अदानी यांच्या मार्फत दिलेला होता आणि आहे, ही वस्तुस्थिती आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अशा उतार वयामध्ये विचारांशी तडजोड करत केवळ सत्ता कारण करायचं नाहीये आणि ते केलं तर आपली प्रतिमा ही अधिक डागाळली. एक तर सगळ्या प्रकारे शरद पवारांच्या राजकारणावर नेहमी असं म्हटलं जायचं की ते विश्वासार्ह नाहीयेत, क्रेडिटेबल ते नाहीयेत. त्या दृष्टीने ती विश्वासार्हता आपण या उतार वयामध्ये जपली पाहिजेत आणि यासाठी तडजोड नाही वैचारिक दृष्ट्या, परंतु राजकारण तर करायचं आहे. मग ज्या वेळेला अजितदादा पवार अतिशय अडचणीत आले होते, म्हणजे 70,000 कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा, MSC घोटाळा वगैरे वगैरे घोटाळ्यांचे अनेक आरोप सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून केले जातात आणि ईडी, IT याच्या सगळ्या धाडी त्यांच्या कुटुंबावर पडत. म्हणजे पार्थ पवारच्या कंपन्या असतील किंवा अजितदादा पवार यांच्या भगिनी
यांच्या काही कंपन्या असतील, त्या ठिकाणी आयटीने मोठ्या प्रमाणात धाडी त्यावेळेला टाकल्या. आणि मग आता तर मुंडवा जमीन घोटाळा या संबंधी पार्थ पवार यांची मान अडकलेली आहे. आणि ती सोडवायची कशी याचं देखील उत्तर शरद पवारांनी दिलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय ते बघून घेतील असं त्यांचं ते वक्तव्य वर्ध्यामध्ये केलं ते बरंच काही सांगायचं. आता बघा की ज्या वेळेला उथळ पाण्याला खळखळाट फार आपण जसं म्हणतो तसं प्रफुल्ल पटेल तटकरे हे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला बळी पडले. त्यांच्या म्हणण्यानुसार आता करायचं. आता बघा, जर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये जर अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस विलीन झाली तर करायचं काय हा प्रश्न आहे. मग तो सोडवायचा कसा, तर आपण आता घाई केली पाहिजे. आणि ती अति घाई बरं का, ती अपघातास निमंत्रण देई असं जे म्हणतात तो राजकीय अपघात त्यावेळेला झाला. आणि तो होत असताना आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने एक मोठा अपराध करत आहोत हे काही भान राखलं गेलं नाही. आणि मग ते सगळं घाईघाईमध्ये 31 जानेवारीला शपथविधी वगैरे ते सगळं झालं. त्यावेळेला शरद पवारांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं की पटेल तटकरे यांनी त्यांच्या पक्षाचा जो काही निर्णय घेतला असेल तो घेतला असेल, बाकी मला काही माहिती नाही. प्रत्यक्षात शरद पवारांना हे पूर्ण माहिती होतं आणि त्यांनी त्याप्रमाणे सुनेत्राताईंना सांगितलं की तुम्ही पुढे जात राहा. आणि मग त्याप्रमाणे ते पुढे गेल्या. त्यांनी ती शपथ घेतली आणि वर प्रसार माध्यमांमध्ये मात्र अशी बातमी आली की कोणतीही कल्पना देण्यात आलेली नव्हती. वस्तुस्थिती वेगळीच. आता बघा, जसं 2019 मध्ये मविवाच्या बैठकीतून तडकाफडकी अजितदादा पवार बाहेर पडले आणि थेट त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासह ते दोघांचं सरकार स्थापन केलं. त्याच्यानंतर जयंत पाटील गेले, त्यांना समजावलं अजितदादांना, आणि अजितदादा पवार हे पुन्हा आनंदभरे उड्या मारत सिल्वर ओकवर पोहोचले होते. ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. आणि मग ती शरद पवारांचीच खेळी होती असं बोललं गेलं. आता काय घडतंय, आता असं घडतंय की सुनेत्राताई पवार यांना सगळ्या दृष्टीने सन्मान दिला पाहिजे, त्यांना सत्ता दिली पाहिजे आणि संपत्तीचं आणि पवार कुटुंबाचं सगळं संरक्षण केलं पाहिजे. या दृष्टीने शरद पवार हे खेळी खेळत आहेत. आणि आता केव्हा काय करायचं, आता सुनेत्राताई पवार या दिल्लीमध्ये या क्षणात त्या अमित शहाना भेटतील, तसं ते राहुल गांधी यांना देखील भेटतील आणि सांगतील की बघा अशी अशी परिस्थिती आहे, मला सहकार्याची गरज आहे. त्यामुळं बारामतीची जी विधानसभा निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि त्याप्रमाणे होईल. जसं शरद पवार हे मविवाचे खासदार म्हणून राज्यसभेवर गेले आणि हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार हे जे काही विरोध करत होते, इकडे आदित्य ठाकरे विरोध करत होते, या सगळा विरोध तो मावळला गेला. त्याप्रमाणे शरद पवार आता सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध आणण्यासाठी देखील खेळत आहेत. आणि जे समोर येत आहे त्याच्यापेक्षा वेगळं राजकारण सुरू असतं. आणि राजकारणामध्ये एका पक्षांमध्ये अंतर, त्याच्यामध्ये केले जाणारे एकमेकांच्या फोडाफोडी वगैरे ते सगळं ते त्याच्यामध्ये तथ्य असतंच. परंतु असे काही अपवादात्मक नेते असतात की जे एकमेकाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात. ते बोलत एक असतात, करत एक असतात आणि जो परिणाम आपल्याला अपेक्षित आहे तो घडून आणत असतात. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आता ज्या वेळेला सुनेत्राताई पवार या असमाधानी आहेत प्रफुल्ल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या स्पष्टीकरणाविषयी. काय स्पष्टीकरण मागितलं होतं की तुम्ही तसं मला एकीकडे घोषित केलं की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझी निवड तुम्ही करताय, आणि ते बोलत असताना त्याच वेळेला तुम्ही तिघेजण पक्षाचे पदाधिकारी पटेल, तटकरे आणि श्रीवास्तव हे निवडणूक आयोगाला पत्र देतात की राष्ट्रीय अध्यक्ष आणि
कार्याध्यक्ष यांचे अधिकार समान आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवणं वगैरे सगळे निर्णय घेणं, पदांचे निर्णय घेणं, विविध सेलच्या नियुक्त करणं, अमुक करणं, तमुक करणं, हे सगळे सारखेच अधिकार. मग फक्त गुंगी गुडिया म्हणून मला वापरून घ्यायचं आहे का? मग ज्या वेळेला तुम्हाला असं जर करायचं असेल तर ते योग्य ठरणार नाही. आणि मग सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना तशी पूर्वकल्पना आलेली होती अगदी पहिल्यापासून, की सुनेत्राताई पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये संवाद होता आहे. तो फक्त दाखवला जात नाही. आणि आपल्याला अतिशय नीट प्रकारे बोललं पाहिजे. आणि मग त्यासाठी जसं तटकरे म्हणाले की तुम्ही सुनेत्राताई पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करणार का, असं कुठं बोलले होते. पण ते आम्ही केलेलं आहे. अजितदादा पवार यांचा कसा छळ केला मानसिक दृष्ट्या, हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे वगैरे वगैरे. ते सगळी ती कॅसेट जी आहे ती सुनील तटकरे आजही वाजवत आहे. त्यांची धडपड चालू आहे की आपण जो पक्षावर ताबा मिळवू पाहत होतो त्याच्यावर आता कुऱ्हाड बसलेली आहे आणि ती आपल्या कर्माने बसलेली आहे. आणि मग आता कसं आहे की दैव देतं पण कर्म नेतं. आपण जर ते विलिनीकरण, एकत्रीकरण शरद पवार यांच्याकडे गेलो असतो, काहीतरी योग्य ठरलं असतं. परंतु ज्यांच्यामुळं आपण राजकारणामध्ये लहानाचे मोठे झालो त्यावेळेला हा विचार केला गेला नाही आणि ते चुकलं. आणि आता ते नियतीने काय केलेलं आहे, सुनील तटकरे यांना ते शेकवलेलं आहे चांगल्या. मग ज्या वेळेला सुनील तटकरे अभिमानाने सांगतात मुलाखतीत, वसंतदादा पाटील, त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदे, नंतर अब्दुल रहमान अंतुले यांच्याबरोबर मी कसं वाढलो, कसं राजकारण केलेलं आहे, काय केलेलं आहे, त्यावेळेला ते शरद पवारांचं जे नाव घ्यायला पाहिजे ते क्वचितच ते की ते घ्यावं लागतं. म्हणजे मग बघा की शरद पवारनी मला कॉल केला होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या, मग एक व्यक्ती तुमच्याकडे येईल. मग ते अजितदादा पवार आले आणि मग ते काय झालं, तेव्हापासूनची जी आमची अतूट मैत्री आहे त्याचं मला भान आहे. आणि ते लक्षात घेऊन मी आग्रह धरला की तुम्हाला जर विलिनीकरण करायचं असेल तर सत्तेमध्ये आपल्याला यावं लागेल आणि त्याची तुम्हाला तयारी आहे का, असं ते वारंवार विचार. परंतु त्यांना हे माहिती नाही की शरद पवारांचा राजकारणाचा जो व्यास आहे तो केवढा मोठा प्रचंड आहे आणि ते काय करू शकतात याचा. आणि आपण बाजी मारल्याचा आविर्भावामध्ये काही दिवस ते वावरले, पण ते तेवढ्यापर्यंत. पुन्हा आता 5 कोटी रुपयांची सुपारी दिलेली आहे आमच्या विरुद्ध, बदनामीची मोहीम वगैरे वगैरे, अशा प्रकारचं ते वक्तव्य करत आहे. आता ज्या वेळेला सुनेत्राताई पवार यांनी 16 फेब्रुवारीला यांनी जे पत्र दिलं त्या पत्राची दखल घेऊन 10 मार्च 2026 रोजी जे पत्र निवडणूक आयोगाला दिलं त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांनी जी यादी दिलेली आहे राष्ट्रीय कार्यकारिणीची, त्याच्यामध्ये त्यांच्या नावासमोर राष्ट्रीय अध्यक्ष हे आहे आणि कोषाध्यक्ष एकाचं नाव आहे त्यांचं. त्याच्यानंतर प्रफुल्ल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या समोर त्यांच्या पदांची नावे नाहीत, हे लक्षात घ्या. जेव्हा 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्राताईंची निवड करण्यात आली त्याच वेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची देखील निवड करण्यात आल्याचं त्यावेळेला तो ठराव प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता तो करायची काय गरज होती, तुम्ही तर आधी होताच त्या पदावर, तरी पुन्हा करायची काय गरज होती. कारण की त्याचा रेफरन्स जो होता तो 16 फेब्रुवारीला तुम्ही सुनेत्राताई पवार यांना अंधारात ठेवून जे पत्र दिलं होतं की याच्यानंतर तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर आमचे जे अधिकार आहेत कार्याध्यक्ष म्हणून ते समान असणार आहेत आणि ते अबाधित असणार आहेत. कारण की पक्षाच्या घटनेमध्ये असं म्हटलेलं आहे आणि निवडणूक आयोगाच्या दप्तरी ते आहे असं पुढं म्हणायला जागा राहिली असती. ते लक्षात घेऊन त्यांनी तो उद्योग केलं. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारण हे प्रवाही आहे, अखंडितपणे ते चालू असतं. आता भारतीय जनता पार्टी मध्ये होणारा आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जो विरोध होत आहे त्या दृष्टीने आपलं स्थान बळकट केलं पाहिजे. आपली हार्ड बार्गेनिंगची जी पॉवर आहे ती कुठल्याही क्षणी कमी झाली नाही पाहिजेत. यासाठी एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन तुतारी, ऑपरेशन टायगर वगैरे ते सगळं सुरू केलं. मग त्यावेळेला काय झालेलं आहे,
त्यावेळेला हे झालेलं की त्यांना सांगण्यात आलं, जसं आपण सुरुवातीला म्हटलं की हे त्यांना सांगण्यात आलं की तुर्तास थांबा. आता बघा की शरद पवार आता नेमकं काय करणार आहे. बरं, ते जे काही करणार आहेत ते अतिशय सावधगिरीने करतात. आता हे त्यांचं उतार वयातलं तसं जे राजकारण आहे ते निरुपयोगी ठरवू नये. आपण मारलेला प्रत्येक बाण हा व्यवस्थित लागला पाहिजे या दृष्टीने करायचं. त्याच्यामुळे ते लगेच सुनेत्राताई पवार यांना सांगतील की तुम्ही आता एनडीए मधून बाहेर पडा वगैरे वगैरे, असं घाई करणार नाहीत हे लक्षात घ्या. कारण की भारतीय जनता पार्टीचे जे काही छोटे मोठे चाणक्य आहेत त्यांच्यासाठी त्या सत्तेमध्येच राहतील, सगळ्या आमदारांना सांभाळतील, परंतु प्रफुल्ल पटेल, तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासाठी ते बाहेरचा रस्ता तुम्हाला रिकामा आहे हे दाखवतील. त्यांच्या कृतीतून ते दाखवतील. मग हे तिघे करणार काय. आता बघा, धनंजय मुंडे वारंवार सुनेत्राताई दिसल्या की पायावर डोकं ठेवतात. सुनेत्रा लगेच या दारातून त्या हॉलमध्ये गेले की तिथंही पाया पाया पडतात, कारण की मंत्रीपद. आणि दुसरीकडे ज्या वेळेला अजितदादा पवार हयात होते त्यावेळेला बीडच्या कार्यक्रमांमध्ये न गेलेले धनंजय मुंडे मात्र अमित शहाना आवर्जून दिल्लीला जाऊन भेटतात. याचा अर्थ काय. हे सगळं असं चाललेलं आहे. आणि आमच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही कायम राहील आणि जेणेकरून फूट पडलेल्या स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा 2029 मध्ये फायदा होत राहील. अशा पद्धतीने ती मतांची गोळाबेरीज ही सगळी जी वजाबाकी ती तुम्हाला फायद्याची ठरू शकते. त्यामुळे आम्ही असा प्रयत्न करतोय की सुनेत्राताई पवारांना इकडे आणायचं आणि मविवाचे तुम्ही आहात, तुमची विचारधारा वेगळी असं हिनवत राहायचं शरद पवार गटाला. हे सगळं केलं ते आता अंगावर उलटलेलं आहे. त्यामुळं आता शरद पवार काय करतात ते बघा. जसं जरंडेश्वर कारखाना आहे, एमएससी बँक आहे, त्याच्या क्लोजर रिपोर्ट आला, ज्याच्यामध्ये सुनेत्राताई पवार यांचं नाव होतं जरंडेश्वर कारखान्याच्या संबंधी. ते सगळं आता काय धुतलं गेलेलं. ज्याप्रमाणे आपण बोललो की 2019ची ती घटना, त्यावेळेला त्या 2-2.5 दिवसाच्या सरकारमध्ये अजितदादा पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्या सिंचन घोटाळा आणि ते खोरे सगळं जे कामं केलेले त्याच्यामधून त्यांनी त्यांचं निर्दोषत्व सांगणारं असं एक पत्र दिलं होतं. त्याप्रमाणे सुनेत्राताईंना देखील ते पत्र मिळत राहिलेले. पार्थ पवार यांना देखील त्या मुंडवा घोटाळ्या प्रकरणी काय करायचं ते देखील आहे. ही सगळी अशी व्यवस्थित खातरजमा त्याची व्यवस्था लावल्यानंतर शरद पवार न बोलता आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक आहे म्हणून दिलीप वळसे पाटलांना बोलवतात, त्यांच्याशी चर्चा करतात. ती चर्चा काय होत असेल ही काही वेगळं सांगायची गरज नाही. आता आगामी काळामध्ये म्हणजे 2029 पूर्वी शरद पवार ज्या वेळेला हे मोठे काहीतरी घटना घडून आणतील पुन्हा एकदा, तर त्यावेळेला ते निवृत्ती घोषित करतील का आत्ता करतील हे येणार आपल्याला काळच सांगणार. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.